फायनली एवढं घेतलो. अजून बाकीचं काय ती काय म्हणते ती अजून एक असतं आहे की त्याचं काय नाव आठवेना मला. ते एवढं घ्यायचं आहे मग झालं. हे गाईस, वेलकम टू द माय न्यू ब्लॉग. तर आज सकाळीच काम लावलेत मला. हे आहे युरिया घेऊन आलो आहे मारायला. इथं खत मारायचं आहे आणि एकटाच मारायचं आहे, कोण नाही सोबत. आणि पूर्ण ते 50 किलोचं पोते संपवायचं आहे, म्हणजे अर्धा. इथं काय तेवढं रान नाही, थोडं आहे रान, ते अर्धा मारायचं आहे. त्या घरापासून ते पूर्ण ते डांब आहे तिथंपर्यंत आहे. आणि हे काय लय लांब नाही आणि पट्टी पण बारक आहे. तिकडं पलीकडं पण लय लांब असं हे नाही. इकडं हाईट आहे आणि तिकडं कमी आहे. आणि इकडं हाईट आहे आणि इथं कमी आहे. हे नंतर इथं उगवलं नाही, मी इथं हाताने लावलेलं आहे आणि आधीच आहे. किती अंतर फरक आहे दोन्हीमध्ये. हे किती हाईट आहे ह्याचे निम्मं पण नाही आहे. ही कसला हाईट आहे आणि किती बारक आहे. आणि तिकडे घरासमोर तर त्याला बघून मला वाटलं होतं आज काय मला माझ्या हातून होणार नाही सगळं मारायचं, कारण कसला हाईट आहे काय. म्हणजे त्या साईडला हाईट आहे, इकडं काय नाही. इकडं काय बरोबर लेवल आहे. मला त्या साईडनं बघितल्यावर वाटलं होतं आता काय होणार नाही. एकटा चालू आहे त्यात, मी कोणाला तरी घेऊन आलो असतं तर बरं झालं असतं. मी मळ्यात आले हो होतो माझ्याकडे. ए ए ए ए ए ए ए काय प्रकार तुझा ऐ हां. मी मळ्यात आल्याला हे होतोयस कार्तिकचा कुत्रा. काय रे, काय काम आहे माझ्याकडे. ए मजा करतोय, सगळं नाश करताय आता ही वैरण सगळं. ओय 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 काय करायला, काय तुझं काय काम आहे माझ्याकडे. मी कधी पण येऊ दे मळ्यात, कधी पण येऊ दे, हा येतोयस माझ्याकडे. आधी मला भेट देतोय मग पुढं. एकदा तर काय येऊन डायरेक्ट येऊन धडकलाच होता, फास्ट आलं तर पळत. काय रे तुझं ऐ ये गेला तर तिथे एवढंच भेट करते झालं. आता अजून एक अर्धा तासाने येतोय फिरून करून. चावून पाटे आणलो आता चालू करायचं माझं काम. तर फायनली त्याला कसं तर करून तोडलो हातानंच, म्हणजे दगडाचा वापर करून. मग आता टाईम स्टार्ट करूया. आता वाजलेत 9. मग किती मिनटात होत आहे बघूया हे सगळं. टाईम चालू करूया आता. 1 2 3 स्टार्ट. तर आत्ता हे इकडचं सगळं निम्मं झालं, तर अजून इकडचं हे सगळं आहे. आता अजून थोडं आहे, म्हणजे हे काय किती 20% संपलं आहे. अजून 80% आहे, म्हणजे सगळं मारायचं नाही, निम्मं ठेवायचं. अजून इकडं सगळं हे सगळं आहे. हे सगळं संपलं. इथं रेष आहे बरोबर, म्हणजे इथं सरी आहे. इकडे निम्मं आणि इकडे निम्मं होत आहे. हे किती 9ला चालू केलं, 1 तासात झालं. हे 1 तासात होतं आहे, म्हणजे 2 तासात कंप्लीट काम. फायनली सगळं झालं मारायचं. हे आहे अर्धा, पण सगळं शेत सगळं मारलं, ते पण एकटा. आता वाजलेत 10ला म्हटलं होतं ना मी, तर 10:30 वाजलेत. 10:30 म्हटलं सगळं संपलं, म्हणजे फायनली सगळं संपलं. तर जायचं नीट बांधायचं, बांधून गाडीवर ठेवून घरी घेऊन जायचं. याला परत कशाला तुरत आहे, अर्ध पोत आहे अजून युरिया. फायनली पोचलो घरी. तिथं खत वगैरे मारून तर आता घरी येऊन परत इकडे खाली आलो आहे. आता परत घरी चाललो आहे. आता करायचे आहेत बाकीचे काम. दिवसभर काही कामच असते. आज रविवार आहे, कॉलेज नाही. परत उद्या कॉलेज जायचं. तर आता वाजले 4:30 आणि मागं बघू शकता कसलं डेंजर पाऊस उठलं आहे. हे जर पाऊस आला ना, काल परवा कसला डेंजर पाऊस आला, तेवढं डेंजर पाऊस येते. खूप डेंजर आभाळ उठलं आहे या साईडला. इकडं का नाही, इकडं सामसूम आहे. इकडं उठलं डेंजर, पूर्ण ब्लॅक झालं आहे. विमानीतून किती जवळून जात आहे काय, कुठे गेला हां दिसलं. किती जवळून चाललं आहे काय. आत्ता लय जवळ होतं, आत्ता जरा लांब तरी गेलं आहे. वाव, तिथंपर्यंत झूम व्हायला जरा बऱ्यापैकी, ते एक बरं आहे. लांब गेला लांब गेला काहीतरी फोनमध्ये झूम केल्यावर दिसायला गेला. बऱ्यापैकी झूम झालं तरी तो उभारून. मी याला आत्ता बघितलो आवाज आल्यावर. बापरे, किती लांब गेला तरी झूम व्हायला. तर डोळ्यानं मला नीट दिशेनं झालं आणि फोनमध्ये क्लिअर दिसायला.
ह्या फोनचा जरा कॅमेरा चांगला आहे म्हणून बऱ्यापैकी झूम होत आहे, नाहीतर कॅमेरा जर करता खराब असले की काही दिसणार नाही. ती किती लांब होतं काहीतरी तर फोनमुळं जरा जवळ दिसलं आहे ते, नाहीतर काय दिसलं पण नसतं. फोनमुळं झूम केलं मला पण दिसलं आहे तेवढं. गेलं इकडच्या साईडला. का आजपर्यंत कधीच बसलं नाही विमानमध्ये, पण बघितल्यावर तर बसं वाटतं आहे. पण त्याचं तिकीट पण लय असणार. बसणार आहे आज ना उद्या पुढं, एवढं काही टेन्शन घ्यायचं आहे त्याचं. आता वर आलो आहे ती गणपतीसाठी हराळे वगैरे ते घेऊन जायला. तिकडं आहे हराळे आणि इकडून ह्यातून जावं म्हटलं तर म्हटलं तर इथून पायात आत घुसतं आहे जमिनीत. चिखल आहे म्हणजे पाऊस झाला नाही परवा दिवशी, मोठं झालं पाऊस त्यामुळं पायात घुसतं आहे. आता काय सगळं ठीक झालं असेल. इथे सगळं ऊन पडले इकडे चालता फिरता. आता नाही, आता पण तरी चाललं आहे पण तेवढं नाही. मी तिकडूनच जायला पाहिजे होतं, इकडून मधून उभं चालू तरी पाय घुसाले आत. चप्पल सगळे घाण होत्यात. परत त्याला जाऊन घरी जावं लागतं आहे. पूर्ण शेतात, हे पूर्ण शेतात ही एकच सूर्यपान उगवलं आहे. हे कुठनं बिये पडलं आहे काय माहीत, एकच सूर्यफूल उगवलं आहे. आता आलो आहे जवळ इथं आणि माझे पाय कसे घुसालेत तर असे घुसालेत खाली. अजून पूर्ण रानवलं आहे, असं घुसालेत खाली. तेच माझे ठसे आहेत. इथंच आहे सगळं, ह्याच ढिगाऱ्यात सापडत आहे. तिथं पण आहे पण इथं आहे, पण तिकडे कशाला जायचं परत. इथं हे आहे आणि हे आहे, अजून इकडे तर खूप आहे. तर फायनली हे एवढं घेतलो. अजून बाकीचं काय ती काय म्हणते ती अजून एक असतं आहे की त्याचं काय नाव आठवेना मला. ते एवढं घ्यायचं. हे नक्की विसरू नका. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.